जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज 1 मे आहे। 1 मे 2026 रोजी भोकरदन नगर परिषद या ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि ध्वजारोहण झाल्यानंतर भोकरदन नगर परिषद मध्ये मुख्य अधिकाऱ्याच्या खुर्चीवर भोकरदन जाफराबाद विधानसभा आमदार संतोष दानवे हे मुख्य अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसले। मित्रांनो, एवढं सांगायचं आहे या माध्यमातून का मुख्य अधिकाऱ्याच्या खुर्चीवर लोकप्रतिनिधी जर बसत असेल तर ह्या लोकप्रतिनिधीची ताकद यांना जनतेने निवडून दिलेला आहे। जनतेमधून हे लोकप्रतिनिधी झालेले आहेत आणि जो शासकीय कर्मचारी आहे तो मुख्य अधिकारी आहे, त्याला या खुर्चीपर्यंत येण्यासाठी किती मेहनत कष्ट करावं लागले, हिम्मत घ्यावं लागली, हिम्मत करावं लागली परत येण्यासाठी। हे उशिलेबाजीने परत आलात का? हे जर समजा त्या लोकप्रतिनिधीला घाबरून हे त्यांची खुर्ची सोडून हे दुसऱ्या खुर्चीवर जर बसत असतील तर मुख्य अधिकारी गजानन तारडे भोकरदनचे हे खुर्चीच्या लायकीचे नाही। यांनी सरळ सरळ तात्काळ राजीनामा देऊन ती खुर्ची मोकळी करावी, कारण त्या खुर्चीवर बसलेले गजानन तारडे हे म्हणजे मुख्य अधिकारी म्हणून हे शोभत नाही। म्हणून मला ही बातमी आवर्जून टाकावं लागली, कारण 2-4 दिवसापूर्वी नगर परिषदेच्या लोकांनी जे पंचायत समितीच्या पाठीमागच्या बाजूला जे घर होते ते घर पाडले गेले, कारण ते 50 वर्षापासून त्या ठिकाणी ते लोक राहत आहे, त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे आणि त्यांचं वास्तव्य तुम्ही एका नोटिसमध्ये हे पूर्ण हिसकावून घेतलेलं आहे। यामध्ये एवढं सांगायचं आहे का त्या लोकांकडे जागा नाही, परंतु जागेचं लेबल त्यांच्याकडे आहे। कारण नगर परिषदेने त्यांना जो नंबर दिलेला आहे, जो घर नंबर म्हणतो आपण, तो घर नंबर त्या जागेचा, त्या घराचा 129 आहे आणि ती जागा आरक्षित आहे। 5 लोकांसाठी ती जागा आरक्षित आहे आणि त्या 5 लोकांचंच घर तुम्ही तोडलेलं आहे। ही जागा 7/12 सुद्धा आरक्षित आहे, हे तुम्हाला दाखवून देऊ शकतो कधीही पण। आणि आज तुम्ही काही लोकांवरती गुन्हे दाखल केलेत अशी चर्चा आहे। उद्या आपण सविस्तर त्या विषयावरती बोलणार आहे, त्यात काही दुमत नाही। परंतु मुख्य अधिकारी तुम्हाला एवढंच आमचं सांगणं आहे का या माध्यमातून तुम्ही ती खुर्ची सोडा, कारण त्या खुर्चीवर तुम्ही शोभत नाही आणि तुमच्या खुर्चीवरची संतोष दानवे आमदार आहेत भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे, ते बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर एक प्लेट आहे, त्या प्लेटमध्ये काजू बदाम दिसत आहेत। बघा नीट काय दिसतं त्याच्यामध्ये, पाहूया आपण पुढच्या भागात। जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल, मुख्य संपादक प्रकाश रोडकर। भेटूया लवकरच, धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।